देवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय लसे लोक गाडून ठेवलं काय दुसरा नाही पहिला अध्याय दुसरा अध्याय ना प्रथम स्कंद आहे ना प्रथम स्कंद प्रथम स्कंद दुसरा अध्याय 25 श्रीमद् भागवत महापुराण प्रथम स्कंद तृतीय अध्याय श्लोक 25 बेजरे मन यथाग्रे बेजरे मन योथाग्रे भगवन्तं अधोक्षजम् बेजरे मन योथाग्रे भेजरे मन योथाग्रे भगवन्तं अधोक्षजम् भगवन्तं अधोक्षजम् सत्वं विशुद्धक्षेमाय सत्वं विशुद्धं क्षेमाय कल्पन्ते योतान्यो कल्पन्ते नूतान्यो भेजरे मन योथाग्रे भगवन्तं अधोक्षजम् सत्वं विशुद्धक्षेमाय कल्पन्ते नूतान्यो भगवन्तं अधोक्षजम् क्षेमाय मुनयोथाग्रे कजा सत्वं शुद्धं सेवाय एनुतानि और भेजरे सेवा केली मुनय ऋषी मुनी आता याप्रमाणे अग्रे पूर्वी भगवंतं भगवंतांना अधोक्षजम
दिव्यत्व विशुद्ध सत्व, सत्वम अस्तित्व, विशुद्धम प्रकृतीच्या 3 गुणा पलीकडे असणारे, क्षमाय परम लाभाकरिता कल्पंते योग्य असणे, हे जे अनुकरण तान ते यह या भौतिक जगात अन्वत प्राचीन काळी सर्व महर्षींनी भगवंताची दिव्य सेवा केली, कारण भगवंताचे स्वरूप आणि अस्तित्व प्रकृतीच्या 3 गुणाच्या पलीकडे आहे. त्यांनी प्राकृत बंधनावस्थेतून मुक्त होण्याकरिता भगवंताची आराधना केली, म्हणून त्यांना अंतिम लाभाची प्राप्ती झाली. जो कोणी अशा थोर अधिकारी पुरुषांना अनुसरतो तो सुद्धा भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्यास पात्र होतो. पाठीमागे बोला. प्राचीन काळी सर्व महर्षींनी भगवंताची दिव्य सेवा केली, कारण भगवंताचे स्वरूप आणि अस्तित्व प्रकृतीच्या 3 गुणाच्या पलीकडे आहे. त्यांनी प्राकृत बंधनावस्थेतून मुक्त होण्याकरिता भगवंताची आराधना केली, म्हणून त्यांना अंतिम लाभाची प्राप्ती झाली. जो कोणी अशा थोर अधिकारी पुरुषांना अनुसरतो तो सुद्धा भौतिक जगताच्या बंधनातून मुक्त होण्यास पात्र होतो. तात्पर्य जेव्हा इंग्रजी श्री भक्तिवेदांत स्वामी शिल प्रभुपाद द्वारा. शिल प्रभुपाद की. काही भौतिक लाभ प्राप्त करणे अथवा आत्मा आणि जडता भेद कसा आहे याचे ज्ञान प्राप्त करणे हे धर्मपालनाचे प्रयोजन नाही. स्वतःला भौतिक बंधनातून मुक्त करून दिव्य जगतातील स्वातंत्र्याचे मुक्त जीवन पुन्हा प्राप्त करणे हेच धर्मपालनाचे परम उद्दिष्ट आहे. कारण त्या दिव्य जगतात भगवान एक सर्वोच्च व्यक्ती आहेत, म्हणून धर्माचे नियम प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेले आहेत. महाजन किंवा भगवंताचे अधिकृत प्रतिनिधी यांच्या व्यतिरिक्त कोणी धर्माचे रहस्य जाणीत नाही. भगवंताचे जे 12 विशिष्ट प्रतिनिधी महाजन आहेत त्यांना धर्माचे प्रयोजन समजते आणि ते सर्वजण भगवंताची दिव्य सेवा करतात. ज्या लोकांना आपले स्वतःचे हित करण्याची इच्छा आहे त्यांनी महाजनाचे अनुसरण करावे आणि अशा रीतीने परम हिताची प्राप्ती करत. सच्चिदानंद रूपाय सोत्पत्त्यधेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमुपेतकृत्यं द्वैपायनो विराकातराजुः पुत्रेति तन्मयतया तरो विनेतुस् तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये. नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवती उत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी.
कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। वंशे भुजितकरान्नवनीरदाभातितम्बरातरुण्यम्बफलादरुष्टात् पूर्णेन्दु सुन्दर मुखारविन्द नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। हरारविन्देन पदारविन्दं मुखारविन्देन विनवेशयन्तम् वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेव दिवेवस्वामृतमेतदेवं गोविन्द दामोदर माधवे वसुदेवसुतं देवं कौनजानोरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं। मुगं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। ओमज्ञानतिमिरन्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपगदामयं ददान्ति स्वं नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनामिने गुरुते। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबन्धो जगत्पते गोपीश गोपिका कान्त राधाकान्त तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरि। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। या श्लोकाचा किंवा कुठलेही श्लोक असतात त्यांचा पाठीमागच्या श्लोकाशी संबंध असतो किंवा कधी कधी प्रकरण चेंज झालं तर कदाचित नसतो, पण विषय तोच असला तर पाठीमागच्या श्लोकाशी संबंध असतो. त्यामुळे ह्या श्लोकाचा पूर्वी जे मी मागच्या रविवारी घेतलेला श्लोक आहे त्याच्याशी संबंध आहे. त्याच्यात सांगितलंय, पहिल्याच सांगितलंय की मोबाईल बंद करून ठेव. हे कोण लावलं ते? मोबाईल बंद करून ठेवा. पृथ्वीचे जे विकार आहेत, झाड वगैरे त्यांची जी लाकडं आहेत वाळलेली, त्याच्यापेक्षा धूर श्रेष्ठ आहे, धुरापेक्षा अग्नी श्रेष्ठ आहे, आणि तमोगुणापेक्षा रजगुण श्रेष्ठ आहे, रजगुणापेक्षा सत्वगुण श्रेष्ठ. हा विषय पहिल्या श्लोकात आहे. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की जे पूर्वीचे जे आचार्य होते किंवा ऋषीमुनी होते त्यांनी सात्विकतेने भजन केलेले, तामस रजगुणाचा आश्रय घेतलेला नाही किंवा यज्ञयागाचा पण आश्रय नाही घेतला. कारण यज्ञयागाने नाशवान फळच प्राप्त होतं, कदाचित मिळेल म्हणून गॅरंटी नसते, नुकसान भरपूर होऊ शकतं. 6व्या स्कंदात प्राचीन भरी, त्याचं भरीषद नाव होतं पण प्राचीन भरी नाव पडलं. एवढे यज्ञ केले होते, संपूर्ण भूमंडळात यज्ञ केले होते. भरी शब्दाचा अर्थ चटाई आहे. कूस घासाची किंवा दर्भाची चटाई असते, ती यज्ञात बसायला लागतं, ते आसन ठराविक.
आपण जसं कुठेही बसतो असं यज्ञात नाही चालत. मी सांगितलं ना, जसं हरिकृष्ण महामंत्राला कुठला नियम नाही, असं तुम्ही समजून घेऊ नका की सगळे मंत्राला तेच रूप आहे. प्रत्येक मंत्राला त्याची विधी आहे, गुरु करावा लागतो, तो गुरु सिद्ध असला पाहिजे, त्या मंत्रामध्ये पूर्वीची परंपरा असली पाहिजे, आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व विधीच्या नियमाने जर केलं तर तो मंत्र सक्सेस होतो. महामंत्राला, हरिकृष्ण महामंत्राला, रामकृष्ण हरीला या गोष्टीलाही नियम नाही, बाकीच्याला सगळ्याला. तसंच यज्ञात चटई ही दरबाचीच लागते, कुसगासाची, आणि मंडप ठराविकच, बल्ल्या वगैरे ठराविक ठिकाणीच राहावं लागतात. ते मंत्राने अभिमंत्रित करून राहावं लागतं. विधी हे सगळं, आणि मुहूर्त पाहावा लागतो, अग्नी पाहावा लागतो. त्याच्यामुळे ज्योतिषशास्त्राची त्याला गरज असते, आणि ज्योतिषशास्त्राला वेदांग म्हटलेले, हे वेदाचं अंग आहे, कारण त्याच्याशिवाय यज्ञ वगैरे होत नाही. ठराविक टाइमातून माग पुढे टाइम केला तरी नुकसान होऊ शकतं. असे यज्ञ प्राचीन भरीने पूर्वी केले होते. संपूर्ण भूमंडळामध्ये त्या चटई, इथे एक चटई टाकून पुन्हा दुसरं यज्ञ त्या तिथे केलं, तिथे एक चटई, म्हणजे असं सगळ्या पृथ्वीवर चटई हाताळले म्हणलं तरी चालत. सगळ्या पृथ्वीवर अगदी तीळ ठेवायला जागा नाही असं म्हणून चला एवढे यज्ञ केले. नारदाने सांगितलं हा मूर्खपणा केलेला आहे. नारद आले आणि मूर्खपणा सांगितला. मूर्ख आपलं साधारण एखाद्या महाराजांनी जाऊन सांगितलं असतं तर प्राचीन भरीने ऐकलेलं असतं, किंवा भारतातल्या एखाद्या ऋषीने सांगितलं असतं तरी नसतं ऐकलं. पण ते भारतातले मूर्ती लोकातले नव्हते, डायरेक्ट सत्य लोकातून आले, डायरेक्ट ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते. भगवंताच्या अवतारामध्ये गिनती नारदाची 24 अवतारामध्ये. त्यांनी येऊन सांगितलं हे काय कशासाठी केलंय. त्यांनी उत्तर दिलं सुख अवापनोती, दुःख आणि सुख अवापनोती. ह्याचा अगदी वेदांताच्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणलं तर अत्यंत दुःख निवृत्ती परमानंदाच्या प्राप्तीसाठी मी हे केलेले. लक्ष द्या, अत्यंत दुःख निवृत्ती परमानंदाची प्राप्ती. अरे म्हणले परमानंदाची काय प्राप्ती होणार आहे, हे ते पशु हिंसा झालेली यज्ञामध्ये ही तुझा बदला घेतील. करती बेटे उसनवारी यमपुरी भोगावया. ज्याला तुम्ही मारता ते तुम्हाला दुसऱ्यांदा मारणार नंतर 100%. मांस खाऊन हवस करीन जोडून वैरी ठेवेला. यज्ञ काही नंतरच्या लोकांनी केवळ मांस खाण्यासाठी केले. नीट लक्ष द्या, मांस खाण्यासाठी म्हणजे की जे मांसाहारी लोक आहेत त्यांना सांगितलं होतं तुम्ही मांस खा, पण यज्ञामध्ये अर्पित केलेल्या पशुचं मांस प्रसाद म्हणून खा. हे म्हणजे कंट्रोल करण्यासाठी होतं. कंट्रोल, कारण यज्ञ केव्हा करायचा आणि तेवढा खर्च कुठून कुठं एवढं पशु हिंसा करण्यात. हा, रोज उठून 4-2 कोंबड्या मारणं किंवा बकरी मारणं, कुठे काही करणं, सशी आणणं, हरणं मारणं, ह्याच्यापेक्षा यज्ञ करायचं म्हणलं की ते कंट्रोल होत होतं. कुठं आता हे ब्राह्मण बोलवा, हे करा ते करा, खर्च कुठं करा, त्याच्यात पुन्हा मांस खायला. हे कंट्रोल करण्यासाठी वेदांनी तसं सांगितलं. पण ह्या लोकांनी ह्याच्यासाठी केलं की यज्ञ इतके फास्ट करायला लागले की दररोज मांस खायला मिळालं पाहिजे, म्हणजे त्याचा गलत अर्थ घेतला. नारदाने सांगितलं हे तो जे यज्ञ केलेत ना ह्याच्यात काय म्हणे, शेवटच्या पहिला श्लोक आहे ना त्याचा शेवटचा की श्रेय अग्नी तस्मात अग्नी श्रेयमय. अग्नी म्हणजे यज्ञासाठी अग्नी श्रेयस्कर आहे, श्रेष्ठ आहे धुरापेक्षा. यज्ञ त्याच्यातून यज्ञ वगैरे केले जाऊ शकतात, होम हवन केले जाऊ शकतात अग्नीच्या कुंडात. तर ते नारदाने त्याला दाखवून दिलं की तू जे केलेलं आहे ना ते सुख अत्यंत दुःख निवृत्तीसाठी केलेलं आहे. याने असं गृहीत धरलं की 100 यज्ञ केल्यानंतर इंद्रपद मिळतं म्हणल्यानंतर मी अनंत यज्ञ जर केले तर मग तुम्ही कायम स्वर्गात राहील, असं तर आयडियाने त्यांनी रचना केली होती. नारदाने सांगितलं हे
सुख काय थोडं तर मिळायचं नाही, परंतु दुःख भयंकर मिळून म्हणले कसं. जे म्हणले यज्ञामध्ये हिंसा झालेली पशुची ते वर बघ म्हणले आकाशात. नारदाने त्याला दाखवलं वर आकाशात पाहिलं तर जे पशु त्यांनी यज्ञामध्ये बलिदान केले होते ते पशु म्हणत होते तू वर ये म्हणजे दाखवतो तुला झपाटा. आता कोणाला म्हणत होते? प्राचीन बरीला. वर ये मग दाखवतो झपका, तुला खाऊ आम्ही, कापू, खाएंगे, काटेंगे, मार डालेंगे साले तेरे को. हे पाहिलं ते आश्चर्य वाटलं की आपण एवढं मोठा कोटाना केला, एवढे यज्ञ केले बेकार गेले. हा, हे बेकार जाऊ नये म्हणून त्यांनी काय सांगितलं की पूर्वीच्या ऋषींनी काय केलं हे लक्षात घ्या. पूर्वीच्या तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याचं कारण असे, बोलेले जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्ही वैकुंठात आलो, वैकुंठातून इथं आलो, ते ऋषी मुनी जे पूर्वी बोललेले ते करून दाखवण्यासाठी आलेले. साच भावे वर्ताय. पूर्वीच्या महाजन येन गत पंत, 12 महाजन आहेत, त्याच्यात यमराज पण महाजन आहेत, भीष्म पितामह वगैरे महाजन आहेत. 100 प्रश्न आहे त्याच्यात, तात्पर्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे. 100 प्रश्न आहे. त्या 100 प्रश्न विचारला कोणाला? युधिष्ठिर महाराजाला. ह्याच्यामध्ये महाभारतात सगळ्यात मोठं आश्चर्य काय आणि मार्ग कोणचा आहे त्यांनी सांगितलं. आणि भूतानी गच्छन्ति यमालय शेषः स्थावर विच्यते आता किम आश्चर्यम परम. दररोज माणसं यमालय शब्द, यमालय यमाच्या घराकडे जातात, यमाच्या दारात जातात किंवा यमपुरीला जातात, साईमानीपुरीला जातात. अहानी म्हणजे रात्रंदिवसाच्या फेऱ्याने आयुष्य संपत जातं. अहानी भूतानी प्राणी, भूतानी म्हणजे प्राणी, हे जीव आहेत ते सगळे काय होतात? अहानी भूतानी गच्छन्ति म्हणजे जातात कुठं? यमालय, मृत्यूच्या दाढात जातात. आपण काय म्हणतो? त्याचं मरण आले, त्याचं मृत्यू आलाय म्हणतो का ना? मृत्यू येत नसतो. आपण मृत्यूपाशी जात असतो. 60-70 वर्ष चालून आपण पुढे जातो, मृत्यूपाशी जातो. मृत्यू येत नाही इकडं तुमच्यापाशी, तुम्ही त्याच्यापाशी जातात. आपण एसटीने पंढरपुरात जातो आणि पंढरपुरात गेल्यानंतर काय म्हणतो? पंढरपूर आलं रे बाबा, उतरा पंढरपूर आलं. पंढरपूर आलं नाही, तू गेलेला आहे तिकडं. लक्षात आलं का? पण ती पद्धत आहे. पंढरपूर येत नसता आपण जात असतो. तसं मृत्यूपाशी आपण अहानी भूतानी गच्छन्ति, प्राणी जातात त्याच्याकडं, मृत्यूकडं. गच्छन्ति म्हणजे जाणे. गो गच्छति, गच्छति इति गो, गो गच्छति, गो आय एम गोइंग, आय कॅन गो. हा इंग्लिश शब्द आणि संस्कृत शब्द सारखाच आहे, एकच अर्थाचा शब्द आहे. म्हणून संस्कृत भाषेला सर्व भाषेची आई म्हटलेलं आहे, जननी म्हटलेलं आहे. लक्षात आलं का? 90% इंग्लिश मध्ये संस्कृत शब्द येतं. तुम्ही शाळेत आहेत म्हणून तुम्हाला माहित नाही, मी शाळेत नव्हतो म्हणून मला माहिती आहे. कारण अभ्यास लय करावा लागतो. गो आहे ना, आय कॅन गो टुडे, मी जाऊ. तू काय म्हणणार? येस गो. बरोबर येते ना मला इंग्लिश. गो गच्छन्ति, गच्छन्ति म्हणजे जाणे. यमाला जातात. शेष पण राहिलेले लोकांना वाटतं मी नाही मारायचं. शेष म्हणजे राहिलेले, खाली राहिलेले, जे मरून खाली राहिलेले, त्याला शेष म्हणतो. खाऊन राहिलेलं त्याला शेष म्हणतात. तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन नंबुडी बोलले. ते शेष म्हणजे राहिलेलं खाईन मी. तुम्ही जेविले ते संत महागे उष्टावळी अवघ्या पुतरवाळी करून झाडा, त्याला शेष म्हणतात. तुका म्हणे शेष म्हणजे राहिलेले. जिवंत जे आहेत ते लोक लय एका शब्दाचे अनेक अर्थ असतात.
जेवढे राहिलेत पाठीमाग जिवंत ते म्हणतात की मी मरणार नाही, आजा मेला पंजा मेला बाप मसन गेला, देखत देखत नातो पण तो हे तैसा झाला. सगळे मरते त्याच्या डोळ्यासमोर, तर त्याला वाटतं मी नाही मारायचं. हे असला मूर्खपणाचा भ्रम पुन्हा, मी नाही मारायचो. युधिष्ठिर महाराज म्हणतात हा जो भ्रम आहे ना हे सगळ्यात मोठा आश्चर्य. अतः किम आश्चर्यम परम, परम म्हणजे ह्याच्यापेक्षा श्रेष्ठ आश्चर्य कोणतं नाही. मरणारे हे माहीत असून सुद्धा त्याला वाटतं मी नाही मरणार. आणि विशेष करून तरुणपणात तसं वाटत राहत. म्हातारपणात जरा घाबरून जातो, मग ते आता माळ घातली पाहिजे, नका का थोबडात नाम आहे ना. कारण दात पडलेले असलेले माणसं नीट राम नाम राम राम नेत नाही, लांब 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 बोचले माणस. आणि तर्गो प्रतिष्ठ श्रुतै भिन्नो नेकऋषी रमस्य मुतप्रमाण धर्मस्य तत्व निहितम गुहायाम महाजन गतस्य बनता. महाजन शब्द याच्यात आलेला आहे, तात्पर्यात बघा प्रभुपादांनी 12 महाजन आहेत. मार्ग कोणता आहे म्हणले महाजन येन गतस्य बनता. धर्माचं तत्व कोणाला कळत नाही, धर्मस्य तत्व निहितम गुहायाम. धर्माचं तत्व गुप्त राहिलेले, गुफा में छिपा हुआ है. तर गो प्रतिष्ठ एक श्रुती दुसऱ्या श्रुतीसारखं सांगत नाही. वेदामध्ये मतभेद आहेत, नीट लक्ष द्या. कधी काही श्रुती कर्मकांडाचं प्रतिपादन करतात, काही ज्ञानाचं करतात, काही उपासनेचं करतात. त्यामुळे हे सगळे हे खरं का ते खरं अनेक भ्रम उत्पन्न होऊ शकतात. तर्क प्रतिष्ठ श्रुते भिन्न विभिन्न एक ऋषी मत प्रमाण. एक ऋषी नाही 88,000 ऋषी, तर त्याच्या प्रत्येकाचं आपापले मत येतं. जेवढे संत तेवढे ग्रंथ, जेवढे मस्तक तेवढे पुस्तक, जेवढे संत तेवढे ग्रंथ तेवढे पंत. त्यामुळे म्हणले पूर्वीचे जे महाजन वेद मार्गे मुनी गेले त्याचे मार्गे चालिलो. आलं का लक्ष? ऋषी मुनी वेदांनी तेच दाखवलेला मार्ग आहे. तुम्हाला सांगतो मी, रामायणात कथा आहे. भारद्वाज ऋषीच्या आश्रमात राम राहिले रात्री, आणि दुसऱ्या दिवशी जायला निघाले वनवासामध्ये. चित्रकूटला जायचंय म्हणे, चित्रकूटचा मार्ग दाखवा, चित्रकूटचा रस्ता दाखवा. ऋषींना तर देवाला रस्ता दाखवायची गरज आहे का? पण त्यांनी सांगितलं मार्ग दाखवायला आम्हाला कोणीतरी दाखवा एखादा, गाईड द्या. पथप्रदर्शक काय म्हणतात मराठीत? पथप्रदर्शक, नागरिक, गाईड. ते 50 शिष्याला बोलून घेतल्यावर 50 शिष्य आले. त्यांना वाटलं की आम्ही जाऊ रामासंग. भारद्वाज ऋषीने 4च निवडले. हरे कृष्ण, सावधान होऊ नाही का, झोपू नका, कारण अशा टायमाला झोप फार येत असते. फिलॉसॉफिकल प्रवचन असले होतं मी याला तेव्हा म्हणायचं चित्तच जागेवर पलटी. कर्मणिकेचं असलं तरी थोडं बरं वाटत. पण तत्वज्ञान समजून घेणं सगळ्यात महत्वाचं आहे. कर्मणूक काय, कर्मणुकीला म्हणून फार एक नरानाम संती सहस्त्रशः, हजारो विषय आहेत कर्मणुकीसाठी. मोबाईलवरच एखाद्या ब्रह्मचार्याने जर मोबाईल मध्ये तोंड घातलं ना, तो किती काय केलं तर तो तोंड बाहेर काढत नाही. देव जरी आला तरी तोंड बाहेर नाही काढायचं. म्हणणार त्याची तर सारे तो मला काय बघायचं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम काय सांगत होतो रे? 4 शिष्याला पाठवलं. म्हणले हे जे रस्ता दाखवतो त्या मार्गाने जा. त्याचा अर्थ आहे की हे 4 शिष्य म्हणजे 4 वेद आहेत.
आणि हे यांचं मोडू नका, हे सांगतील तसं चला, असं त्याचा अर्थ. लक्षात आलं? चारच निवड त्याचा अर्थ आहे की हे 4 वेद आहेत आणि हे जे तुम्हाला मार्ग दाखवते त्याप्रमाणे. आणि सांगू ते वेद मार्गे मुनी गेले, वेदाच्या मार्गाने ऋषी मुनी गेले, त्याच पंथे तेनेचे पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाने, त्या पंथाने, त्या मार्गाने गेल्यानंतर काही कठीणाई येत नाही, असं त्याचा अर्थ आहे. तात्पर्य हे आहे की तमगुणापेक्षा रजगुण श्रेष्ठ. पाठीमागच्या श्लोकात म्हटलेले आहे, ते तमगुणी जे भक्त आहेत ना, मी पहिल्या वेळेस सांगत होतो की मांसाहारी वगैरे असतात, देवीला बकरी कापणार, दारू सुद्धा अर्पित करतात, मद्यपान, तांत्रिक पूजा आहे ना देवीची, त्याच्यामध्ये हे सगळा विधी आहे. तंत्र सिद्ध करायचं, मंत्र सिद्ध करायचं म्हणलं तर ते बलिदान वगैरे द्यावं लागतं. काही काही मूर्ख असं मला सांगत असते ते देवीला नसतं बरं का प्रभूजी. म्हणलं कुणाला असतं? दैत्याला. म्हणलं तुम्ही दैत्याची पूजा करता का? दैत्याचा आणि त्याचा काय संबंध आहे? तुम्हाला एक कथा सांगतो. अद्वैताचार्याचं काय नव्हतं नाव होतं लहानपणी? कोण सांगू शकते? अद्वैताचार्याचं नाव काय होतं लहानपणी? राजबिहारी प्रभू. तुमच्या इकडे एक प्रभूजी बसलेले आहेत, त्यांना विचारा म्हणून अद्वैताचार्याचं काय नाव होतं लहानपणी? माहिती ना? नसलं माहिती तर सावध होऊ नये. का कमलाक्ष नाव होत लहानपणी? काय नाव होतं? अद्वैत. नीट ऐकलं ना तुम्ही? मग ध्यानात राहत. तुम्ही असावधान होतात ना, त्याच्यामुळे ध्यानात राहत नाही. कमलाक्ष नाव होत. आणि त्यांच्या वडिलाचं नाव होतं कुबेर तर्क पंचानन. अलग अलग. आणि एक दिव्यशंकर काय नावाचे राजे होते. छोटे छोटे संस्थान असायचे पहिले, हैदराबादच्या संस्थानासारखे पहिले छोटे छोटे संस्थान असायचे आपल्या भारतामध्ये. त्यांचं राज्य होतं तिकडे बंगालमध्ये. आणि दसऱ्याला का काय देवीच्या पूजेसाठी हजारो बकरे वगैरे आणले होते कापण्यासाठी देवी पुढं. कालीची, दुर्गाची पूजा फार होती. कुठं? बंगालमध्ये. बरं झालं रे बाबा, टाइम संपत आला. झोपणाऱ्याला मजा येईल. नाही, झोपणाऱ्याचं वाटोळं झालं. वाटोळं झालं म्हणजे कसं? ते चान्स गेला त्यांचं. काय सांगत होतो? प्रवचन. पुढे काय माहीत? बकरे, म्हशी सुद्धा कापतात, ते रेडे वगैरे सुद्धा कापतात. काय काय तुम्हाला माहिती नाही, तुम्ही पाहिलं नाही, तुम्हाला त्याच्यामुळे माहिती नाही. रेडे सुद्धा कापतात. कमलाक्ष 4 वर्षाचे होते, अद्वैताचार्य 4 वर्षाचे होते. तिथं आले तसेच बसले. इथं आलं तर आपण काय करतो? देवाच्या पाया पडतो का नाही? दंडवत करतो. अद्वैताचार्य आले, बसले असे गपचिप बसले. 4 वर्षाचे. राजाच्या लक्षात आलं. हे म्हणले, कमलाक्ष, देवीच्या पाया नाही पडला? अरे देवीच्या पाया पड. लोक देवीच्या पाया पडतात. जगत जननी, ती तिच्या पाया पड. तो तसाच बसलास. ते म्हणले जगत जननी, आणि मग स्वतःचे मुलं खाते का? 4 वर्षाचा मुलगा काय म्हणला? कमलाक्ष काय म्हणले? राजाला उत्तर देतात. लहान एखाद्या दुसऱ्या समान वयस्करला नाही, राजाला बोलायला लागले. काय म्हणले? जगत जननी नाही देवी, मग स्वतःचे मुलं खाते का? हे बकरी काय कोणाचे? जगातले नाहीत का? नीट लक्षात आलं का तुमच्या? लय लक्ष द्यावं लागतं. ह्याच्या पुढचा श्लोक आहे ना, त्याच्यात सुद्धा सांगितलंय घोर रूपाचे जे असते भैरवादी वगैरे, ज्याच्यात मांसाहाराची देवतांची पूजा केली जाते,
शहाणे माणसं त्यांची पूजा करीत नाहीत. हे पुढचे श्लोक आहेत आताचे. आता मी जे घेतलेलं श्लोक आहे त्याच्या पुढचं नीट वाचून बघा. आता तुमच्याकडे कोणाकडे भागवत असलं नाही तर नंतर वाचा. सांगण्याचं हे जे मुद्दा आहे ती जर जगाची आहे असेल तर बकरे का खाते? खंडोबा का म्हण बकरे खातो? भैरव खंडेराव हे तर रोटी सोटीसाठी देव, कशासाठी बकरे खातात? कोंबड्या का म्हण खातात? यांच्या काही काजू बदाम पिस्ते चारोळे वगैरे टाकलेला शिरा, गरम देशी तुपात बनवलेला शिरा यांचा काही मानत फसवतो का? लय मेरी मेरी वाणी में थोड़ी कड़वट आने लगी क्या? हे का म्हणा यांना का म्हण खातात? पशु पक्ष्यांचा जीव का म्हण घेतात? हे सुरुवात ह्याच्यासाठी मी ही केली की हे सांगत होतो की यज्ञामध्ये किंवा ज्याच्यात पशु हिंसा होती ही गोष्ट भागवत धर्मात बिलकुल मान्य नाही. म्हणून पहिलं प्राचीन बरीचं उदाहरण सांगितलं. आणि नारदानी ह्याच्यासाठी हे सांगितलं होतं की बाबा तू हे ना भागवत धर्माचं आचरण कर, यज्ञ केलेस ना. तो सुद्धा म्हणला महाराज आमच्या पूर्वहितांनी सांगितलंच नाही. वेदाचं ज्ञान आहे त्यांना, मग त्यांनी का नाही सांगितलं? हे म्हणले ते कशाला सांगते? त्यांच्या पोटावर पाहिजे, स्वतःच्या पोटावर कोणी पाहिजे? त्यांना दक्षिणा मिळतात, मार रोज काजू बदाम बासुंदी खायला मिळते, हे करते, ते खायला सोडणार आहे? रोज यज्ञ का रोज का करीन अशी यज्ञ, त्यांना काय घेणं देणं? मग ते म्हणले ब्रूहि मे विमलम ज्ञानम धियनम उच्चे कर्मभी. आता तुम्ही काय करा, यांनी तर आम्हाला नाही सांगितलं ना, तुम्ही काय करा, ब्रूहि मे विमलम ज्ञान. मला काय करा, विमल शब्दाचा अर्थ निर्मळ ज्ञान सांगा. हे कारण हे मलिन ज्ञान आहे, हे वेदामध्ये जरी असलं तरी अलग अलग काही भाग आहे तो महत्वाचा नाही. वेदच सांगतो, आपण खंडन केलं तर वेदाचा अपराध होतो. पण ज्यावेळेस ज्ञानाच्या श्रुती बोलायला लागतात किंवा वेदाचं फायनल भाग जो आहे लास्टचा उपनिषद सांगतात हे चुकीचं आहे. हे पूर्वमीमांसा वगैरे हे जे शास्त्र आहे चुकीचे आहेत, याचं आचरण करू नका, मुक्त होणार नाही, नरकाला जायची पाळी. अलग अलग सर. कोण गाणं म्हणते? स्वच्छता अभियान. अगंधारी मुक्त आपलं गाव झालंच पाहिजे, गावामध्ये घाण कुठं दिसले नाही पाहिजे. बरं नाही उघड्या बरं संडास करणं, अरे शौचालयामध्ये संडास केलीच पाहिजे. आणि कारभारी बांधात लवकरीन संडास आपल्या घरी. गाव स्वच्छता काय मला एक तर ध्यानात राहत नाही, काय भेटलं दुसरंच ध्यानात येत. स्वच्छता आहे आपल्याला आपली स्वच्छता इतकी डेंजर असते की आपण कचरा काढीत असतो, दुसऱ्याच्या दारात नेऊन टाकीत असतो, तो तिकडून काढून आपल्या दारात आणून टाकीत असतो. ही स्वच्छता. आपण घरातून बाहेर निघलं की कपडे इतके प्रेस करून घालतो, परंतु दारात एवढी घाण आहे हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. पंतप्रधानाला झाडू घेऊन हातात सांगावं लागतं की बाबा तुम्ही काय करा, गाव स्वच्छ ठेवा. हे लोक असं का म्हणून सांगतात? हे मंत्री वगैरे हे लोक असं का म्हणून सांगतात झाडू मारा, साफसफाई का म्हणून करा? कारण हे परदेशात जातात, युरोपात अमेरिकेत जातात, आणि युरोपात अमेरिकेत गेलो तिथली स्वच्छता पाहतात, तिथं स्वच्छता खूप असते, दिसायला क्लीन असतं ते लोक. हा बाकी सगळं क्लीन नसतं, टिश्यू पेपर यूज करतात, तो विषय निराळा आहे, अंदाज आला असेल सगळ्याला. आंघोळी करीत नाही 8-8 दिवस तो प्रकार नाही, पण रोड वगैरे घर वगैरे एकदम क्लीन ठेवतात. सिंगापूरला सांगितलंय, सिंगापूर ना सिंगापूर नाही काय नाव आहे का सारखं सांगितलं, सिंगापूर का सिंगापूर. वर्षातून
2 वेळा घराला स्वतःच्या कलर केलाच पाहिजे, तिथं सरकारचा नियम आहे. स्वतःच्या घरी तू म्हणशील की माझ्या घरी मी करीन, नाही तर नाही तर जेलमध्ये जावं लागेल कंपल्सरी. आपण तर 12-12 वर्ष करीत नसतो कलर, मातीत गेले लय फरक. स्वच्छते कशावर आलं रे? तर मला सांगायचंय की ही जी महत्वाचे पॉइंट आहे की ह्या श्लोकात आपल्या काय सांगितले किंवा पूर्वीच्या ऋषींनी काय केलं, पूर्वीच्या साधू संतांनी मुनिजनांनी काय केलं. पहिली लाईनीमध्ये पहिल्या लाईनीत भेजे मुनय ठाकरे असंच आहे ना. ठाकरे म्हणजे पूर्वी काय केलं, अग्रे म्हणजे पूर्वीच्या लोकांनी, पूर्वीच्या ऋषी मुनींनी काय केलं. मुनी म्हणजे पूर्वीचे जे मुनी होते त्यांनी काय केलं, बेजरे भक्ती केली. कोणाची? पुढचं काय लाईन आहे रे? त्यांची भक्ती केली. अदुक्षेच भगवान कृष्णाची भक्ती केलेली त्यांनी, कारण भगवान सत्वगुणात सुद्धा नाहीत. कशात आहेत? 3 गुणाच्या पलीकडे गुणातीत अवस्था आहे. म्हणून गुणातीताचं भजन करा. बाकीचे देवता गुणामध्ये येतं, रजगुण तमगुण सत्वगुणामध्ये येतं आणि ते गुण तुम्हाला अडकवतील. त्याच्यामुळं त्यांचं भजन करणं चुकीचे हे सांगण्याचं तात्पर्य. प्रवचन संपलेलं. कोणाला काही प्रश्न असला तर विचारा. 8 ते 9 मला सांगितलंय ना. तुम्हाला काय, मी बसलो की चालू द्या अजून, मला दुसरीकडे जायचंय. कोणाला काही प्रश्न असला तर विचारा. श्लोक लक्षात आला का सगळ्यांचं? खूप उदाहरणं खूप चांगले सांगितलेले आहेत. त्या संपूर्ण पुढच्या मागच्या श्लोकाशी हे उदाहरणं मी जे सांगितले तर कमलाक्षीचं, प्राचीन बरीचं वगैरे, जड भरत महाराजाचं सुद्धा तसंच उदाहरण आहे. जड भरत महाराजाचं उदाहरण आहे, रावणाचं उदाहरण आहे. रावणाचं स्वाट मध्ये सांगतो. जही संपदा शिवरावनही दिये दिनी दस्मात, स्वही संपदा बिभीषणही संकुचे दिनी रघुनाथ. रामचरित मानस मध्ये देवतांची उपासना किंवा इतर भगवंताच्या रूपाची उपासना किती कठीण आहे हे सांगण्याचे तात्पर्य आहे श्लोकात. त्या दोह्यामध्ये महादेवाची उपासना रावणाने केली, त्याला म्हणले दिये दिनी दस्मात. मात शब्दाचा अर्थ आहे डोके, मुंडके, माता. आपण नाही का म्हणत मात शब्दाचा अर्थ आहे दिये दिनी दस्मात. जेवढी संपत्ती रावणाला मिळाली होती किंवा काय जे धन संपत्ती, काय आरोग्य वगैरे, आयु वगैरे मिळाली होती, आयुष्य मिळालं होतं, ते 10 वेळा मुंडके कापून द्यावा लागले होते शिवजीच्या भक्तीमध्ये. आणि तरी शिवजींनी त्याला मारायसाठी अवतार घेतला. त्या जांबुवानला सांगितलं, जांबुवानजी मला हे सांगा काय करायचंय नेमकं, लंका उपटून आणू का रावणासहित लंका समुद्रात बुडू का रावण जीवच मारू, काय काय करायचंय मला नेमकं तेवढं सांगा. कोण म्हणतं? हनुमानजी. हनुमानजी कोण आहे? शंकर आहेत. आणि तो रावण कोण आहे? त्यांचा भक्त आहे. हे मारायला किती उतावळ झाले त्याला. जीवच मारतो म्हणले तुम्ही जांबुवंती, तुम्ही हुशार आहे. ध्वज स्तंभावरी वानर ज्ञानेश्वर दिलेले, तो मूर्ती म्हणता असे शंकरू. अर्जुनाच्या ध्वजावर जो वानर आहे ना तो साक्षात शंकर आहे. अलग लक्ष. आणि संपत्ती दिली, ते बी 10 वेळा मुंडके कापून हवन केले म्हणून दिली एवढी मोठी संपत्ती. आणि त्यात फरक सांगताना त्याच्या हे डोळ्याच्या लास्टच्या ह्याच्यामध्ये सांगितले, लाईन मध्ये सांगितलंय की स्वही संपदा बिभीषणही संकुचित रघुनाथ. तीच संपत्ती ज्याला 10 मुंडके कापून द्यावा लागले होते, तीच संपत्ती बिभीषणाने नुसतं मुंडक झुकवल्या बरोबर म्हणले लंकेश तुला ही दिली संपत्ती. म्या लंकेचा राजा केलं. तिलकाना म्हणले समुद्राचा. फरक आहे फार बाकीच्या देवी देवताच्या उपासनेचं हे सांगण्याचं तात्पर्य. म्हणून त्यांचे लय उपास शिवदेवीचा अनादर नाही, पण जे घडलेली घटना ती सांगितली तुम्हाला.
लक्षात आलं असून सांगण्याचा उद्देश किती फरक आहे. पुन्हा मारायला त्याला त्याच्या पाठीमागे लागली, ते वातावीन तेवढं त्याला नाही जाळलं पण दाढी जाळून टाकली. हनुमंत महाबळीन रावणाची दाढी जाळून लंका जाळून टाकली सगळी, त्याच्या थोबाडा पुढं तोंडच दिलं वार पडून, तोंडाला शिपूट दिलं लावून. मग हे फरक आहे. त्याच्यामुळं भगवंताला तुमच्या तो मी मागे एकदा सांगितलं, तो का म्हणे पूर्व नाटवे श्री हरी मुळ जो उच्चारी नरकदेश. भगवंत तुमचे पहिले अवगुण ध्यानात ठेवीत नाही. तो असलाय संतो तसलाय. आता वर्तमान काळात तो काय करतो, वर्तमानात भजन करायला लागला ना, हरे कृष्ण 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 हरे हरे. त्याचं उदाहरण पण खूप असंच आहे जड भरत महाराजाचं, पण मी सांगत नाही, काही खूप टाइम लागेल. आणि ती कथा रंगवायची म्हणल्यावर तर अख्खं प्रवचन त्याच्यावर जाईल. जड भरत महाराजांना ती तर देवीने मारलं नाही, पण तिचे जे भक्त होते ना अख्ख्या त्या सगळ्या पुण्यतिथी घातली त्यांची, त्यांच्या रक्त पिली काबर स्वतःच्या भक्ताच. कारण त्यांनी बलिदान द्यायचं ठरवलं होतं देवीला. देवीने काय केलं, देवीला सुद्धा असलं कुठे खोर लोकांचं आवडत नाही. रावणासारखी महादेवाला आवडत नाही, तर पार्वतीला हे असले नालायक लोक बलिदान करणारे आवडत नाहीत. मला तर वाटतं ह्याला जीवच मारीन काय नव्हती त्यांना नाही का. भरत महाराजांचे हे जड भरत महाराजांचे जेवढ तिचे सगळे भक्त तिचेच होते. मूर्ती फोडून प्रकट झाली, काटाच काढला, अख्खेचं रक्त घेतलं खापरातून गाटा गाटा पी म्हणले. असं बकरे नाही काय नाही, असलं बामणाला हित आणलं माझ्या पुढं म्हणत होतं दिवस. त्याच्यामुळं ते हे ह्याच्यात श्लोकात सांगायचं तात्पर्य हे की बाबा हो, पूर्वीच्या ऋषी मुनींनी जसं भजन केलं होतं तसं करा. महाजन ये न गतस्स पंथा, महाजन ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने जा. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वायानिक पंथा. जशी जणी वया जाशील दुसऱ्या मार्गाने गेलं, नामाशिवाय दुसरं श्रेष्ठ तत्व कुठे नाही. हरे कृष्ण हरे राम राम. लय कालवा झालेला आहे, आता नकोच बघ. उदाहरण लक्षात आले का भरपूर. हे श्लोकाशी पूर्ण हे जे प्रकरणाशी संबंधित आहे ते उदाहरण तुम्ही जसे पाहिजे. आणि मी फक्त सूत्र रूपात सांगितले, ते उदाहरण खूप मोठे आहेत. एका उदाहरण एक प्रवचन मी करू शकतो. आता तुमचं बुद्धी कशी मला माहित नाही, दोन बी करू शकतो, अंदाज बी आहे. नाही तर हे आता आपण 8 दिवस प्रवचन केलं कोणते एका श्लोकावर, ते बी श्रद्धा ह्या शब्दावरच बोललो. श्रद्धावान लभते ज्ञान, त्यांचं पुढचं घेतलं नाही, नुसते श्रद्धावरच बोललो. प्रवचन संपलेले. कोणाला प्रश्न विचारायचा असला तिच्या एकच प्रश्न विचारा फक्त, जन्माला गडबडी सही कोई मर्द. शील प्रभुपाद की, ग्रंथराज श्रीमद भागवत महापुराण की, गौर प्रेमानंद.